नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हा सुद्धा आपण आहोत सांगलीमध्ये आणि त्या सगळ्या ताया ह्या सगळ्या अगदी नटून थटून इथे आलेल्या आहेत. याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या या पुढच्या खेळाकडे, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. हा सगळ्या इथे आलेल्या आहेत, सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत आणि ते वाक्य मी तुम्हाला सांगतो. तडतड ताशा ढमढम ढोल प्या प्या सनई मीठे बोल. हे मी खरं तर उजव्या साईडनी सुरुवात करायची असते, तेव्हा आपण सुरू करूया डाव्या बाजूने. तर ताई, आता हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. तडतड ताशा डमडम ढोल प्या सनई मीठे बोल. तडतड ताशा डमडम ढोल मीठ सनई मीठे बोल. तडतड मीठे बोल सरतड समई मीठे. तडतड ताशा मीठे ढोल तडतड ताशा मीठे ढोल ताशा मीठे तडतड समई मीठे बोल. धडधड ताशा ढोल मीठे समई मीठे बोल. तडतड ताशा मीठे मीठे समई मीठे मीठे समई मीठे बोल. सगळं वाक्य चुकीचं बोलले, फक्त हे व्यवस्थित करत होता. आता हे वाक्य तुम्ही कसं बोलाल? गाऊन म्हणेन की गाऊन. जरा सूर देखती हूँ मैं, देख रही हूँ. हिंदी? अरे बाप रे, हिंदी भाषिक हो आप? मैं मराठी आती है, मैं मराठी हूँ. फिर भी मेरा तो हिंदी मैं टीचर हूँ, इसलिए जरा ज्यादा हिंदी बात करती हूँ. लेकिन अभी मराठी है ना. ठीक है ठीक है, कार्यक्रम मराठी है ना. तड़तड़ ताशा मीठे डम डम ढोल. मागे मत जाओ तुम, पुढे आओ. तड़ताशा ढम डम ढोल मीठे सनई प्या प्या सनई मीठे बोल. तड़तड़ ताशा ढम डम ढोल प्या प्या बाजे. बाजे किधर को आया अभी? बाजे मध्येच काय घुसाया तुमने? और ऐसा देखो तुम ऐसा तड़तड़ताशा मीठे. तड़तड़ताशा मीठे बोल. तड़तड़ताशा मीठे बोल प्या प्या बोले सनई बोल. तड़तड़ताशा ढमढम ढोल प्या प्या सनई मीठे बोल. प्या प्या असं नाहीये. प्या प्या कसं आहे? प्या प्या असं नाही असे. प्या प्या सनई मीठे बोल. प्या प्या सनई प्या प्या सनई मीठे बोल. चला जोरदार टाळ्या. हे वाक्य ना, हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचं. तडतड ताशा ढमढम ढोल प्या प्या सनई मीठे बोल. तडतड ताशा ढमढम ढोल. हा माईक आहे ना, माईक. हे माईक वरती असं बोलायचंय. हा, तडतड ताशा ढमढम ढोल ढोल प्या प्या सनई मीठे बोल. बोल. तडतड ताशा ढमढम ढोल. हसत हसत असं असं. काय केलं ते? हे काय केलं? प्या प्या सनई मीठे बोल. थांबा ना. हा, नीट नीट हसायचं आहे. हा हसा. हा, तडतड ताशा तडतड ताशा डमडम ढोल ढमढम ढोल प्या प्या सनई मीठे बोल. जवळ जवळ घोडा खिंकाळतो ना, तसं वाटलं ते. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ताई, हे वाक्य ना तुम्ही लाजत लाजत बोलायचंय. अरे बापरे. तड़तड़ ताशा ढमढम ढोल प्या प्या समई समई सनई प्या प्या सनई मीठे बोल. लाज लाज. अजून अजून. अहो, अरे बापरे. ऐका बापरे. ओहो. तड़तड़ ताशा डमडम ढोल प्या प्या समई नाही ओ सनई. प्या प्या सनई मीठे बोल. असं नाही, लाजणं कसं पाहिजे मी करतो तसं करायचं. अहो
तडतड ताशा ढम ढम ढोल प्या प्या सनाई मिठे बोल. हा हे करून दाखवायचं. आणि हे बघा अहो आहो आ आ आहा अहो किती वेळा करणार आहे. वाक्य पण बोला. तडतड ताशा नाही नाही तडतड ताशा तडतड ताशा आ ढम ढम ढोल ढम ढम ढोल ढम ढम ढोल प्या 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 सनई सनई मिठे बोल. मिठे बोल. अरे बापरे. आ अरे बापरे. हा आहे अजून. मला वाटतं हा संपला असेल. जोरदार जोरदार टाळ्या होऊन जाईल. नाही हे वाक्य तुम्ही आहे ना तुम्ही रागात बोलायचं. रागात. तडतड ताशा हा ढम ढम ढोल हा. प्या प्या समई समई. मिठे बोल. तडतड ताशा हे बघा तसं नाही तसं नाही. हे बघा तडतड ताशा ढमढम ढोल प्या प्या सनई मिठे बोल. या भसम तडतड ताशा ढम ढम ढोल प्या प्या समई सनई मिठे बोल. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. बरं मंगळागौर असते माहिती आहे. मंगळागौर मंगळागौरमध्ये एक काय म्हणतात त्याला? पकवा असतो ना. पकवा पकवा असतो माहिती आहे ना. हा पकवा पकवा असतो ना. मी तुला मला मी तुला माझी सून तुला दिली. हा हे असतं की नाही. हा हा तर हे वाक्य असं बोलायचंय. तडतड ताशा काय 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 केलं तर नीट नीट दिसू दे आम्हाला. हा तडतड ताशा ढमढम डोल मिठी बोटो मिठे काय काय ते ठरवा आधी. हा लवकर लवकर very good. हा. प्याप्या सनय मिठे गो बोल. तडतड ताशा ढमढम ढोल पिठे मिशी काय प्याप्या समयी मिठे. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. आणि जिभेला काही हाड या खेळामध्ये ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहे त्या ताईला आपण देणार आहोत सन मराठी वाहिनीकडून खास बक्षीस. आई म्हणाली तिला ये ग एकदा घरी. आई म्हणाली तिला ये ग एकदा घरी. खूप दिवस झाले पाहून माझी परी. येई नाही आता नेहमीचं उत्तर आलं. येई नाही आता नेहमीचं उत्तर आलं. येईल कदाचित आता उगाच समाधान झालं. येईल कदाचित आता उगाच समाधान झालं. ताई तुमचं नाव सांगा. मी रुपाली गजानन पाटील. रुपाली ताई किती वर्ष झालीत लग्नाला? 20 वर्ष झाले. आणि तुम्ही हे ना आपलं म्हणजे हाऊसवाईफ? हा नाही एसटी कंडक्टर आहे. एसटी कंडक्टर आहात तुम्ही? हो. पण मग लग्नानंतर तुम्ही नोकरीला लागलात की लग्न? हो लग्नानंतर लागले. मग भाऊजींचा किती सपोर्ट होता तुम्हाला? खूप सपोर्ट आहे त्यांचा खूपच. अच्छा खूप सपोर्ट आहे. हो हो. अच्छा काय एखादी आठवण तुम्ही सांगाल माहेरची? आई आणि भाऊ दोघांची फार माझ्यावरती म्हणजे फारच माझ्यासाठी त्यांनी केले. त्यापैकी एक सांगते की 7वीत असताना मी अभ्यास केला नव्हता. अच्छा. परीक्षेला जात असताना आई खूप ओरडलेली. खूप म्हणजे अगदी मी पण खूप रडले आणि न जेवता गेले. शाळेत गेल्यानंतर भावानं खोबऱ्याची बर्फी बनवलेली आईनं ती मी त्या दिवशीच खावावी म्हणून मी शाळेत गेल्यानंतर त्यानं तो डबा माझ्यासाठी आणलेला. म्हणजे भावाचं प्रेम हे तेव्हापासून आजपर्यंत मी ती गोष्ट न विसरलेली आहे. इतका मार खाऊन आईचा मार खाऊन ही म्हणजे भावाला वाटलं की तिनं ती त्याच दिवशी खावावी अशी त्याची इच्छा खूप होती. अच्छा म्हणजे तुम्ही आधी आईचा मार खाल्ला नंतर मग बर्फी खाल्ली. हा वा खूप छान. ताई तुमचं नाव सांगा. उषा सतीश पाटील. उषा ताई किती वर्ष झालीत लग्नाला? 25 वर्ष. 25 वर्ष. 25 वर्षात माहेरची ओढ अजून आहे तेवढीच आहे? वडील माझ्या लग्नाच्या आधीच गेले. त्यांनी खूप म्हणजे खूप मला इतकं प्रेम आणि माया दिली खूपच. म्हणजे त्याच आठवणी माझ्याकडे आहेत अजून. काय बाबांची एखादी आठवण सांगाल तुम्ही माहेरी असताना? आठवण म्हणजे त्यांनी इतकं लहानपणापासून आम्हाला म्हणजे मुलासारखंच ठेवलेलं. सगळं फ्रीली पिक्चर म्हणा हॉटेलात नेणं म्हणा ते रविवारी आम्हाला पिक्चर आणि सोमवारचं म्हणजे आम्हाला हॉटेलिंग
खरेदी इतकं, आणि दसऱ्यातच आम्हाला कोल्हापुरात खरेदी दिवाळीची, हे इतक्या आठवणी खूप. आणि त्यांनी कधीही आम्हाला बंधन असं ठेवलेलं नव्हतं, इतकं फ्री ठेवलेलं. आणि अचानक ते अटॅकनी गेले जॉबलाच जाताना. ते दुःख म्हणजे मला इतकं त्रासदायक झालं, भयानक. अजूनही ते न विसरणारी गोष्ट आहे ती. अक्षरशः नुसतं काळी निळी झालेले, पूर्ण अंगातलं रक्तच गेलेलं माझं खराब. सगळे गल्लीतली म्हणाले ह्या मुलीला बाहेर काढा नाही तर ही मरून जाईल. मग सगळ्यांनी मला, म्हणजे माझ्या आत्ते बहिणींनी वगैरे सगळ्यांनी नेऊन मला चांगलं केलं. सांगलीचं माझ्या मनात येण्यात नव्हतंच हे स्थळ, मला अगदी लांबचे आलेले, पहिला पाहुण्यातलेच आले सगळे. मग हे अचानकच माझ्या आत्ते बहिणीच्या नंदेनं तिनं असं सहज दाखवलं आणि हे झालं. मग इथं आल्यावर सासरे म्हणजे त्यांनी इतकं प्रेम माया दिली, भयंकर, म्हणजे उणीवच दाखवली नाही माझ्या वडिलांची, एवढं त्यांनी प्रेम माया दिली मला. आणि ते पण 2 वर्षात गेले. म्हणजे इतकं, म्हणजे जे जवळ येतं ते असं होतं. असं पण असं काय जे बोलायचं राहून गेलं होतं ते तुम्ही आता या निमित्ताने त्यांना तुम्ही बोलू शकता, त्यांना सांगू शकता. कारण त्यांनी म्हणजे आता हे बघायला पाहिजे होतं माझं सगळं, मुलं वगैरे किंवा ते खूप खुश, म्हणजे माझ्यावर खूप जीव होता. मी पण कष्टाळू आणि मला समाजकार्याची इतकी आवड आहे ना, त्यामुळं मी माहेरी पण मी अशी धडपडायची. म्हणजे कुणाला अन्याय झाला किंवा काय, एका शेजारीच असे तलवार घेऊन मारायला आले माझ्या मैत्रिणीच्या वडिलांना, असे गुंड चाललेले. आणि त्या मुली त्यांना 5 होत्या, पण त्या येऊ शकल्या नाहीत. पण मी एकटी तर तलवार त्या गुंड्याच्या हातातनं घेऊन मी अशी त्यांना बाहेर काढलं. म्हणजे एवढे मला धडाडीची आहे. आणि त्यासाठी तुमच्या वडिलांचं खरं खूप कौतुक, कारण त्यांनी तुम्हाला त्या पद्धतीने घडवलं. आणि मला आवर्जून सांगायला आवडेल की प्रत्येक स्त्रीने हे असंच वाचायला पाहिजे, असं बनायला पाहिजे. माहेरच्या आठवणींमध्ये सगळ्या ताई अगदी खूप छान बोलत असतात, काही मजेशीर किस्से पण असतात. आणि माहेर म्हटल्यानंतर अर्थातच जरा भावुक होणं होतं. पण आता आपण हसणार आहोत, कारण आपण आता वळणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि आता ज्या खेळाची तुम्ही सगळे वाट बघताय तो आता खेळ सुरू होणार आहे, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. कमाल उम्र है 16 साल, उछल उछल के चल नहीं कहीं लचक जाए ना कमर संभाल. ये पूरी जरा हळू 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 चाल, ये पूरी जरा हळू 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 चाल. अरे अरे लवकर लवकर लवकर. हा 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 व्हेरी गुड. हा मस्त. हा अरे हा 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 भाषा व्हेरी गुड. काय कुठे? अरे थांबला कुठे? थांबला नाही. अरे चला लवकर. एक बार देखे जो देखे वो मुड़ मुड़ के हाँ ऐसा जलवा हूँ मैं.
खरंच कौतुक आहे आईंचं. वय वर्ष 72. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. क्या बात आहे, अभिनंदन आई. वा, सगळ्या ताया अगदी कमाल करतायत, मजा करतायत आणि अगदी ठरवून आलेले आहेत की आजचा दिवस मी एन्जॉय करणार, स्वतःसाठी घालवणार. आणि कसं असतं, हा सगळा आनंद उपभोगत असताना, ती मजा घेत असताना एक मनामध्ये कधी कधी खंत असते की आपली ना कोणाबरोबर तरी आपला अबोला असतो आणि तो अबोला इतका राहतो ना की ते नातं दुरावलं जातं. तर आमच्या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये आम्ही हेच दुरावलेलं नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याच्यामुळे आज आपल्या ह्या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे, हे आपण त्या ताईंकडून जाणून घेऊया. आणि त्यासाठी आपण त्या ताईंना ते विनंती करूया की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. सुधा शिरी चव्हाण. कोणाबरोबर अबोला आहे आणि किती वर्ष आहे? भावाबरोबर आहे. भावाबरोबर? सख्खा भाऊ? सख्खा भाऊ. सख्खा मोठा भाऊ? मोठा भाऊ, सगळ्यात मोठा. आम्ही तिघी बहिणी आहे. मोठा भाऊ आहे. आई आजारी पडली तेव्हापासून म्हणजे तो बघत नव्हता आईला, त्यामुळं आम्ही जास्त म्हणजे त्याच्यावर थोडंसं नाराज आहे. कारण आईला बघायला पाहिजे होतं, आजारी होती आई. आजारी म्हणजे अगदी ती अंथरुणावर झोपून होती, जवळजवळ 10 वर्ष तरी होती. म्हणजे आई खूप भावाची वाट बघायची, पण तो जास्त वेळ देत नव्हता आईला. मग आम्ही तिघी बहिणी, माझी मोठी बहीण गावातच दिली आहे, तिनं खूप सांभाळलं आईला. आणि मी इथं सांगलीत असते. दवाखान्यात आई महिनाभर राहायची. फक्त 4 दिवस ती घरी जायची, बाकीचे सगळे दिवस तिच्या दवाखान्यातच जायचे. मग माझी लहान बहीण, मी आणि माझी मोठी बहीण, आम्ही तिघींनी मिळून आईचं 10 वर्ष दवाखान्यात हे केलं, सेवा केली. अजिबात बघत नव्हतं. कधीतरी यायचा, ते पण आम्ही कुणाकडून तर निरोप द्यायचा की आई वाट बघते. डॉक्टर सांगायचे त्यांच्या मुलाला बोलवून घ्या, मग तो यायचा. त्याचं काय आम्हाला म्हणजे इस्टेटीसाठी किंवा ह्याच्यासाठी आमचं त्याला कधीच हे नाही. फक्त आई वडिलांना त्यानं सांभाळावं. आई माझी वारली आता 5-7 वर्ष झाली, पण वडील आहेत आता. वडील पण माझे मोठ्या बहिणीकडेच असतात. माझी एवढीच एक इच्छा आहे की त्यांची जे आत्ता त्यांना असं वाटतंय की शेवटची इच्छा माझ्या नातवंडांच्यात. आम्ही खूप करतो वडिलांचं, म्हणजे नाही असं नाही, पण त्यांचं मन, शरीर जरी इथं आमच्या बरोबर असेल तर त्यांचं मन सगळं त्या नातवंडाच्यात आणि मुलाच्यातच आहे. आमची एकच इच्छा आहे की त्यांची शेवटची हे फक्त त्यानं आणि त्याच्या मुलानं फक्त वडिलांना शेवटच्या ह्याच्यापर्यंत बघावं. आम्ही करतोच आहे, आमचं कर्तव्य आणि आमचं प्रेम आईवर होतं म्हणून आम्ही करत होतो. पण आमच्या तिघींचे मिस्टरांनी आम्हाला खूप सपोर्ट केला की आमच्यापेक्षा जास्त त्यांनी केलं. त्यांचा सपोर्ट असल्यामुळे आमच्या आई वडिलांचा आम्ही करू शकतोय. मला त्या तिघांचा आभार मानायचंय. म्हणजे मी खूप आभार मानते त्यांचे. कधी मी समोर त्यांच्या नाही म्हटले असं कधी. किंवा माझ्या मिस्टरांनी आमची छोटी छोटी मुलं, अगदी माझी 1ली 2रीला मुलं होती, दिवसभर मी दवाखान्यात जाऊन बसायची. माझी छोटी बहीण ती पण 4-4 दिवस तिच्या मुलांनी काय खाल्लंय न खाल्लंय काही बघत नव्हतो. माझ्या कमरेपासून खाली म्हणजे तिला काहीच उठता चालताच येत नव्हतं, अगदी झोपून होती. पण मग मला एक असं विचारायचं की म्हणजे तुम्ही बोलत नाहीयेत भावाशी की आईला सांभाळलं नाही त्यांनी. म्हणजे अजून पण वाटतंय की आता निदान वडिलांचं तरी त्यानं करावं. तो तुम्हाला फोन करतो, त्यांचा फोन असतो? नाही असं जास्त. कधी राखी पौर्णिमा, भाऊबीजेला सकाळी जेव्हा देवापुढे बसते, सगळ्यांच्या घरी राखी पौर्णिमेची तयारी बहिणी करत असतात. मला इतकं वाईट वाटतं त्यावेळेला. पण असं वाटतं की भावाला वाटायला नको की फक्त साडीसाठी बहीण माझी बोलवत असेल म्हणून आम्हाला फोन पण नाही कधी करावं असं वाटत. देवाला एवढं सांगते की जिथं असेल तिथं तो सुखी असू दे, मुलं सुखी असू देत, तो मोठा होऊ दे. कारण बहिणीसाठी आपलं माहेर हे फक्त आपल्या नावाने किंवा आपल्या आई वडिलांच्या भावाच्या नावानेच ओळखलेलं जातं. फक्त तो मोठा होऊ दे, आमचं काही तर हे नाहीये. पण ताई समजा की आज इथे तुमचा भाऊ समोर आहे, काय सांगाल तुम्ही त्या भावाला? काही नाही, फक्त वडिलांना इथून पुढे त्यानं चांगलं सांभाळावं एवढीच इच्छा आहे. ताई तुम्ही आज इथे माहेरी आलेल्या आहेत आणि माहेरी आल्यानंतर तुम्ही या भावाकडे तुमच्या मनातली ही खंत बोलून दाखवलेत. तर तुमच्या वतीने मी सुद्धा तुमच्या दादाशी नक्कीच बोलेन की दादा, ताईने तिच्या मनातला हा जो काय तिची जी इच्छा आहे ती तिने बोलून दाखवली. आणि हा 7-8 वर्षाचा हा अबोला आहे. तर मला असं वाटतं की हा 7-8 वर्षाचा अबोला फार झाला. आणि बरं त्याला कारण कधी कधी बोलतो तो, असं नाही की, पण आमच्या आतून इच्छा नाही होत आहे. कारण त्याने आईला खूप तिचा चेहरा डोळ्यापुढे येतो. आमची तिची वाट बघत होती तो चेहरा आमच्या डोळ्यापुढे आला की आम्हाला त्याच्याशी बोलायची इच्छाच होत नाही अशी आतून.
नाही पण ताई मी तुम्हाला एक सांगेन यावर की कसं असतं ना की कधी कधी परिस्थिती अशी असतात ना की इच्छा असून सुद्धा त्या गोष्टी आपण करू शकत नाही. तर मी सुद्धा दादाला सांगेन की दादा की ताईने त्यांच्या मनातली ही खंत बोलून दाखवली आणि त्यांना वाटत होतं की त्यांनी आईकडे त्यांनी बघावं, त्याची आईंची काळजी घ्यावी. ठीक आहे, त्यामागे काही वेगळी कारणं असतील, तुमची वेगळी कारणं असतील, काही परिस्थिती तशी असेल त्यामुळे कदाचित ते शक्य झालं नसेल. पण ताईंचा हेच म्हणणं आहे की आता बाबांकडे सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं. तर माझं असं म्हणणं आहे की अर्थातच आपल्या आईवडिलांना त्यांच्या ह्या वयामध्ये खरं तर मुलांनीच बघायचं असतं आणि वडिलांनंतर हा भाऊच असतो की जो खंबीरपणे उभा राहणारा असतो. आणि तर तुम्ही ते मनावरती घ्या, त्याचा विचार करा आणि समजा काही गैरसमज ताईंच्या मनात असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी हे भावा बहिणीचं नातं आहे, रक्ताचं नातं आहे आणि हे आपली माणसं आहेत आणि आपल्या माणसांनीच आयुष्य सुंदर होत असतं. हा गैरसमज जितका लवकरात लवकर दूर करता येईल तितका तो दूर करा आणि हे भावा बहिणीचं दुरावलेलं नातं जे काय थोड्या प्रमाणात आहे ते पुन्हा एकदा घट्ट करा. पण ताई तुम्ही आज माहेरी आलात तर मी तुम्हाला असंच पाठवणार नाही, मी तुमची ओटी भरणार आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. म्हणजे बाहेर आल्यानंतर आपली माहेरवाशीण कशी अगदी खुश असते, आनंदी असते, हो की नाही? तसं आज इथे तुमच्याकडे बघून वाटते आणि अगदी मनापासून तुम्ही जे छान स्वतःसाठी वेळ काढून आलात आणि आज स्वतःसाठी जगलात हे बघून या भावाला खूप छान वाटते आणि असं वाटते की अजून तुमच्याबरोबर खेळावं. पण आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. तशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.